हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर आजचा व्लॉग असणार आहे घटस्थापनेचं साहित्य आणण्याचा. तर वैशांत आणि गीतिकाची मस्ती चालू होती. लिफ्टमध्ये गेल्यानंतर लिफ्टमध्ये तिला लाईट जिथे दिसते तिथे टच करायचं असतं. येस, आम्ही पॅसेजमध्ये पोहोचलो. पॅसेजमध्ये नवरात्री उत्सवाचं देवीचं डेकोरेशन बसवण्यासाठी जे लागतं ते साहित्य दिसत असेल तुम्हाला, तर ते डेकोरेशन अर्धवट आहे. ते मी पूर्ण झाल्यावर नक्की तुम्हाला दाखवेल त्याचं डेकोरेशन. तर येस, वैशू आणि मी आणि हे पण आणि गीतिशा असं आम्ही सगळे चौघं पण आम्ही मार्केटला निघालो होतो. वैशांत धावत निघाला दुसऱ्या साईडने. तर तिकडे न जाता आम्ही बोलवलं त्याला की आपण गार्डनच्या साईडने जाऊयात. तर गार्डनच्या साईडने आम्ही निघालो. तर इथं तुम्ही डेकोरेशन बघत असाल की खूप सुंदर असं 31 आणि 32 नंबर बिल्डिंगचं डेकोरेशन केलं होतं. त्याने देखावा देखील केलेला आहे. येस, तर ही महाराष्ट्रीयनची परंपरा आहे, मराठी परंपरा आहे. त्या पद्धतीने त्यांनी डेकोरेशन केलं होतं. ते तुम्ही पुढे बघू शकाल. मी जे देवीच्या आगमनाचा जो व्हिडिओ आहे तो नक्की तुम्हाला या व्हिडिओच्या नंतरचा व्हिडिओ जो असेल तो त्याचा असेल. यावेळी त्यांनी ढोल ताशा पथक असं यांच्या माध्यमातून त्यांना देवीचं आगमन करणार होते. ते तुम्हाला नक्की शेअर करेन. येस, तर आम्ही पुढे निघालो. तर वैशूला कॉल करायचा होता आत्तूला. तर त्याने मोबाईलवरून कॉल केला. मला म्हटलं हा नंबर आहे का मम्मी? तर त्याने विचारला आणि कॉल करत होता. कॉल करत असताना त्याला आत्तू म्हटली मी लांब आहे, तर आल्यावर भेटते. त्यानंतर आम्ही निघालो पुढे. मोबाईलवरती कॉल चालूच होता. तेच त्यानंतर बघू शकता की तुम्ही इथे वैशांत फोन ठेवला आणि आम्ही निघालो मार्केटला. जात असताना गेटवरती काही बायका थांबल्या होत्या की देवीचं आगमन पाहण्यासाठी. इकडे अजून ढोल ताशा पथकाचा आवाज येत होता. त्यामुळे आम्ही देखील थांबलो थोडंसं शूट करायला की देवीचं आगमन पण पाहण्यासाठी थांबलो. बरीच लोकं आणि रस्ता ब्लॉक झाला होता कारण खूप सारे ढोल ताशा पथक असल्यामुळे खूप सारे लोकं जमली होती तिथे. त्यामुळे तुम्ही बघू शकता इथे व्हिडिओत किती छान ते आवाज याचा मी डिनॉईज केला आहे, त्यामुळे दिसणार नाही. पुढच्या याच्यामध्ये मी आवाज पूर्ण तुम्हाला शेअर करेन ढोल ताशा पथकाचा. त्यानंतर श्रद्धा आणि पप्पा देखील आगमनासाठी गेले होते. वैशू धावत गेला. वैशू आणि वृषाली भेटली तिथे. त्याच्याबरोबर तो एन्जॉय करत होता, नाचायला लागला ॲक्च्युली. आणि यानंतर आम्ही रिक्षात बसलो आणि रिक्षाने मार्केटमध्ये निघालो होतो. आणि गीतिशाला आम्ही खेळवण्याचा प्रयत्न करत होतो. गीतिशा बाहेर गाड्यांना बघत होती. आम्ही तिला पप्पा बोलतात कॅमेऱ्यात बघ. त्यानंतर ती खूप एन्जॉय करत होती. आणि लहान मुलांना असं मान पाठीमागे टाकण्याची एक सवय असते, त्यामुळे ती त्याप्रकारे ती करत होती. येस, आम्ही शूट केलं थोडंसं. इकडे बघू शकता मार्केटमध्ये देवी बसणार होती. मार्केटमध्ये देवी लाईटिंग पण खूप सुंदर केली होती त्याची. तर ती बघू शकता तुम्ही. तर मी थोडं इथं मार्केटचं शूट केलं आहे. मार्केटमध्ये जे नवरात्री उत्सवासाठी लागणारं साहित्य असतील त्याची दुकानं तर खूप छान प्रकारे सजावट भरलेले सामानाने भरलेले आहे. तिथं लोकांची गर्दी देखील दिसत आहे. त्यानंतर थोडंसं पुढे गेलो आम्ही. पुढे देखील खूप गर्दी होती. हे बघू शकता सामान देवीला लागणारं जे साहित्य आहे त्याचं मांडणी केलं, म्हणजे त्याचं जे साहित्य लागतं ते सामान होतं तिथे. तर आम्ही पुढे गेलो. तर आम्हाला साहित्य घ्यायचं होतं मार्केटमध्ये घटस्थापनेला. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण जे जे लागणारं साहित्य आम्ही ते ह्या व्हिडिओमध्ये शूट केलेलं आहे. हेच जे जे साहित्य लागणार आहे त्याचं मार्केट तुम्ही बघू शकताय. खूप सुंदर मार्केट झालं आहे, कारण यापूर्वी मार्केट बाहेर बसत होतं. थोडंसं भाजीपाला वगैरे असेल तर आतल्या साईडला घेतलेलं आहे, कारण थोडंसं रिस्ट्रिक्शन असल्यामुळे आणि रोड ब्लॉकेज व्हायचे, त्यामुळे ते आतल्या साईडला घेतलेलं आहे. ते बघू शकता तुम्ही. आणि यापूर्वी अशी दुकानं नव्हती, तर आता हे सुधारणा झाली आहे टिटवाळ्यामध्ये. येस, इथं आम्ही साहित्य घेण्यासाठी उभं राहिलो. साहित्य मावशी देत होत्या. तुम्ही साहित्य बघू शकता काय काय दिलं त्याच्यामध्ये. चुनरी दिली, जे टोपली लागते त्याच्यासाठी, वस्त्र लागतात, ते सगळं साहित्य ह्याच्यामध्ये बघू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ह्याच्यात मी सगळ्या जे जे काही दिलं आहे त्याचं साहित्य दिसत असेल तुम्हाला, ते बघू शकता. तुम्ही देखील घेऊ शकता. लाल कापड लागतं देवीला, ते देखील दिलं त्यांनी. ओटी दिली. त्यानंतर जे बियाणे लागतात ते दिले. त्यानंतर कापूर दिला, जे धागा लागतो तो दिला त्यांनी.
हळदी कुंकू हे सगळ्या वस्तू त्यांनी त्याच्यामध्ये ॲड केल्या. मला विचारत होते 10चे हे पुढे देऊ देत का? मी म्हटलं द्या, तर कारण हळदी कुंकू लागतं देवीला, तर ते देखील आम्ही घेतलं. तर त्यांनी एका पिशवीमध्ये भरून देत होत्या. तर बघा तुम्ही शेवटपर्यंत काय काय आहे. नक्कीच तुम्ही देखील आता तुमच्या घरी देखील देवी बसत असेल तर तुम्ही देखील साहित्य आणत असाल तर लागणारं साहित्य तुम्ही इथं बघू शकता. तेच त्यानंतर एक लेडीज आली, ती विचारत हळदी कुंकू कितीला? ती म्हटली 15ला. त्यानंतर मग ती 10लाच द्या. मग ती म्हटली ते घेऊन जावा 10ला. तर बघू शकताय की बार्गेनिंग पण इथे पण होतं हळदी कुंकवामध्ये. त्यांनी साहित्य असं एक भरून दिलं. देवीचं घटस्थापना करत असताना थोडंसं की आपण घरची साफसफाई असेल किंवा इतर गोष्टी आपण करत असतो आणि लागणारं साहित्य इथे त्या काउंटिंग करत होते की किती झाले पैसे. तर त्यांनी सांगितले की 270 रुपये झाले माझे एवढ्या या गोष्टींचे. ठीक आहे. त्यानंतर आम्ही गेलो, हे साहित्य घेतलं. त्यानंतर लागणार होतं घट बसवण्यासाठी माती, तर आम्ही माती घेतली. हे गावच्या साईडवरून माती घेऊन येतात मावशी, तर त्यांनी दिलं ते. ओके, त्यात थोडी ॲड केली आणि मला म्हटलं किती, मी कितीला विचारले तर 10 रुपये. तर 10 रुपयाची माती घेतली मी. त्यानंतर लागणार होते फुलं घेतली. त्यानंतर आम्ही थोडंसं जेवण घेतलं. पोळी भाजी केंद्रामधून पोळी आवडते वैशांचं, तर पोळी घेतली, चपाती घेतली, भाजी घेतली, सगळं घेतलं. भाजी जेवण वगैरे घेतलं. त्यानंतर आम्ही निघालो की अजून थोडंसं मार्केटमध्ये सामान घ्यायचं होतं. त्यानंतर आम्ही निघालो आहोत. तर किरण कितीशा रडत होती, तर आम्ही सगळं सामान घेतलं आणि जेवण घेतलं. आम्ही निघालो. रडत होती ती, तर आम्ही रिक्षाची वाट बघत होतो. आम्हाला रिक्षा रिक्षा अजून खूप लांब होती. त्यानंतर आम्ही रिक्षा पकडली आणि घरी आलो. थँक्यू फॉर वॉचिंग.